रेकॉर्डिंग करायचंच राहिलं होतं आपलं. एक मिनिट, आपण 2 मिनिटात रिव्हिजन घेऊया मागच्या प्रश्नांची. रेकॉर्ड करायचं राहिलं होतं आपलं. बाकीच्या विद्यार्थ्यांना राहून जाईल. बघा, पहिला प्रश्न काय होता आपला. आदर्श शिक्षक कोण असतो? तर विद्यार्थ्यांचा मित्र आणि मार्गदर्शक असणारा. शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या शिक्षणाला प्राधान्य द्याल? तर विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्याल. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची सर्वात मोठी शक्ती तर शिक्षणामध्ये आहे, कारण शिक्षणामधूनच बाकी सगळ्या गोष्टींना सुरुवात होत असते. शिक्षकापुढील अतिशय महत्वाचे आव्हान कोणते? तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी करणे, प्रश्नपत्रिका काढणे, शिस्त राखणे, गृहपाठ करून घेणे ही कर्तव्य आहेत. तर आव्हान जे आहे तर टीचिंग आणि लर्निंग प्रोसेस जी आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी करावी, हे त्याच्या पुढचं मोठं आव्हान आहे. एखादा विद्यार्थी वर्गात उशिरा आला तर काय कराल? तर त्याच्या उशिरा येण्यामागची कारणं जाणून घ्यायची आहेत. पण तोच विद्यार्थी पुन्हा पुन्हा उशिरा आला तर चालणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. शाळेत तासिका नसेल तर तुम्ही काय कराल? ग्रंथालयात जाऊन स्वतःच्या विषयाशी संबंधित वाचन कराल. सामाजिक परिवर्तन कोणत्या घटकाद्वारे घडून येते? तर आर्थिक, राजकीय, भौतिक, वरील सर्व. संप्रेषण कौशल्यात कशाचा समावेश होतो? वरील सर्व. शिक्षकांच्या व्यवसायातील कोणती बाब तुम्हाला प्रभावित करते? शिक्षकाला आपले विचार अभिव्यक्त करण्याची मिळणारी संधी. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आता. शिक्षकांसाठी सर्वात महत्वाची बाब कोणती? वक्तशीर असणे, वक्ता असणे, शिस्त प्रस्थापित, तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी सोडवणे. सोडवणे. तर अगदी बरोबर. शिक्षकांसाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये येणाऱ्या अडचणी, त्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गणित, भूगोल, विज्ञान, इतिहास, कुठल्या विषयामध्ये काय अडचण आहे, त्या अडचणी त्याच्या सोडवणे. त्यानंतर पुढे आहे, एक विद्यार्थी वर्गात अचानक चक्कर येऊन पडला. हे होतं बरं का शाळेमध्ये. मला 15 वर्षाचा अनुभव आहे, या गोष्टी घडत असतात. तर एक विद्यार्थी वर्गात अचानक चक्कर येऊन पडला तर तुम्ही काय कराल? एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांकडे पाठवून त्यांना वर्गात त्यांना फोन कराल, प्रथमोपचार कराल, शिपायाबरोबर पाठवाल. पहिलं कर्तव्य काय शिक्षक म्हणून तुमचं? तर पहिले त्या विद्यार्थ्यावर काय करणं? प्रथमोपचार करणं. बरोबर आहे की नाही? तर ते प्रथमोपचार सुद्धा शिक्षकाला माहिती पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला फिट आली तर काय करायचं, हे सगळं माहिती पाहिजे शिक्षकाला. कारण आपण सजीवांमध्ये राहत असतो आणि सजीवांमध्ये राहत असताना त्यांच्या फिलिंग्स किंवा लागणं, पडणं, झडणं हे चालूच राहतं विद्यार्थ्यांचं. काही दुर्दैवी घटना सुद्धा घडतात. त्यावेळेस मात्र अशा अनेक प्रसंगांना शिक्षकाला सामोरे जावं लागत असतं. ती तयारी मात्र मनाची तयारी करावी लागते. वर्गात विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही काय कराल? छान प्रश्न आहे बघा. एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर येत नाहीये, तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक ब. प्रश्नासंबंधी माहिती घेऊन उद्या उत्तर द्यायचं. तर इथे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला नाही येत ना, तर प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्याला सांगा की अरे बाबा, मला याचं उत्तर आता सांगता येणार नाही, तर मी याची माहिती घेतो आणि तुला त्याचं उत्तर देतो, असं सांग. त्याने प्रश्न विचारला तर काही शिक्षकांना राग येतो की नाही वा, हा मला शिकवायला लागला, हा मला त्यामुळे शिक्षकाने इगो वगैरे बाजूला ठेवायचा असतो. तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं विद्यार्थ्यांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तर त्याला रागवण्याचं काही गरज नाही. उलट त्यांची जिज्ञासा वृत्ती वाढवणं हे शिक्षकाचं महत्वाचं कर्तव्य आहे. आता काही दुसरे महत्वाचे प्रश्न आहेत. भारतीय समाजाचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे?
विविध वंश, विविध जाती, विविध चालरीती, विविधतेतून एकता. विविधतेतून एकता. शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता कशावर अवलंबून असते? शाळेतील शिक्षकांच्या सरकारी अध्यापनाची अनुदान, गुणवत्ता. अध्यापनाची गुणवत्ता, भौतिक सोयी गुणवत्ता. सुविधा, आर्थिक स्थिती. तर काय उत्तर येईल ब याचं? ब मग ब गुणवत्ता जर विचारलं तर तुम्हाला माहिती आहे की ब शिक्षक कसा शिकवतो, त्याचं अध्यापन कसं आहे, तो विद्यार्थ्यांसमोर सामोरे कसा जातो, तर त्यावर शाळेची गुणवत्ता अवलंबून असते. नुसतं भौतिक सोयी सुविधा राहून उपयोग नाही. शाळेच्या क्रीडांगणावर एखादा विद्यार्थी बेशिस्तपणे वागताना दिसला तर तुम्ही काय कराल? क क क क तर त्याला त्याच्याशी त्याच्याशी संवाद संवाद साधून साधून त्याला शिस्तीचे समजून सांगा. महत्व समजून सांगाल. त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे, त्याला शिस्तीचं महत्व समजून सांगणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी काय करावे? त्यांचा अपमान ब ब ब त्यांना त्यांचा अपमान करायचा स्वयंशिस्तीचे का? महत्त्व त्यांना पटवून भीती द्यावे. घालायची का? शारीरिक शिक्षा करायची का? का स्वयंशिस्तीचे महत्व त्यांना पटवून द्यायचे? ब त्यांना स्वयंशिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी काय करावे? तर त्याच्यामध्ये आहे, तर त्यांना स्वयंशिस्तीचे महत्व चे महत्त्व पटवून पटवून द्यावे. द्यावे. हे उत्तर आहे, अगदी बरोबर. शिक्षकांसाठी काय महत्वाचे आहे? पद्धतशीरपणा. वक्तशीरपणा महत्वाचा आहे, टापटीपणा विषयातील महत्वाचा आहे, अद्ययावत ज्ञान. चांगला पोशाख महत्वाचा आहे की विषयातील अद्ययावत ज्ञान? विषयातील अद्ययावत ज्ञान. तर विषयातील अद्ययावत ज्ञान ज्ञान. शिक्षकाकडे असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो. नंतर मग तेच शिकवलं तर मग विद्यार्थी समजून घेतात की या शिक्षकांची मर्यादा एवढीच आहे. म्हणून त्यांना अपडेट नॉलेज दिलं की विद्यार्थ्यांनाही आनंद होतो आणि मग शिकायला पण मजा येते. बाकी हे आता वक्तशीरपणा पाहिजे, टापटीपणा पाहिजे, चांगला पोशाख जरूर पाहिजे, पण मग या तिघांपेक्षा वरचढ महत्वाचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती विषयातील अपडेट ज्ञान, अपडेट नॉलेज असलं पाहिजे. एखादा विद्यार्थी वर्गात लक्ष देत नसेल तर काय केलं पाहिजे? क क त्याला अध्यापनातील अंतर्क्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे. क क त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? नाही. नाही, कारण शिक्षक म्हणून आपल्याला सगळे विद्यार्थी समान असतात. नुसतं हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, एकदम ज्याचा अभ्यास नाही त्याच्याकडेच पूर्ण लक्ष पण नाही द्यायचं. सगळ्यांना तुम्हाला समान पातळीवर आणायचं आहे. ज्याची ज्ञानाची भूक जास्त आहे त्याला ज्ञान द्यायचंय, ज्ञान द्यायचंय. ज्याला कमी येते त्याला पण शिकवायचं. पण एखादा विद्यार्थी लक्षच देत नाही, तर मग त्याला काय करायचं आहे? अध्यापनातील अंतर्क्रियेत सहभागी सहभागी करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं? त्याला त्याचं नावाने हाक मारा, त्याला प्रश्न विचारा. बरोबर आहे की नाही? 4 प्रश्नांमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर मुलांना टाळ्या वाजवायला सांगेल. त्या पोराचा कॉन्फिडन्स वाढेल. ते पोरग दुसऱ्या दिवशी पुन्हा जास्त अभ्यास करून येईल. त्याला आनंद होईल, घरी जाऊन सांगेल, कारण त्याच्यासाठी तो अनुभव नवीन असेल. या पद्धतीने शिक्षकाने राहिलं पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर नैतिक आदर्श निर्माण होण्यासाठी काय करावं? विद्यार्थ्यांना तुम्हाला मोरल बनवायचं किंवा तुमचं एक मोरल आयडेंटिटी तुमची स्वतःची बनवायची विद्यार्थ्यासमोर. तुम्ही काय
पर्याय ब. तर अध्यापन करताना ब नैतिक वर्तनासंबंधित माहिती देत राहायची, स्वतःच्या आचरणातून आदर्श ठेवायचा, थोर व्यक्तींची आत्मचरित्रे वाचायला सांगायची, वर्गात थोर ब व्यक्तींच्या गोष्टी सांगायच्या. तो नैतिक आदर्श निर्माण करायचा तर काय करायचं? ब ब पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांच्या ब. समोर स्वतःच्या आचरणातून कारण बोले तैसा नैतिक चाले आदर्श त्याची वंदावी वंदावी पावले. अगोदर शिक्षकाने आपलं आचरण व्यवस्थित ठेवलं पाहिजे, तर मग तुम्ही तो आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवू शकता. आदर्शाच्या गोष्टी सांगून होत नाही, त्या कृतीतून दाखवाव्या लागतात, आई वडिलांच्या बाबतीत आणि शिक्षकाच्या बाबतीत. चांगला शिक्षक कोण असतो? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा. हा, तर विद्यार्थ्याचा अ सामाजिक, आर्थिक, नैतिक सर्वांगीण विकास सगळ्या सगळ्या बाजूने सर्व पैलूंनी त्या विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे. तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा जो असतो तो चांगला शिक्षक असतो. शिक्षक शिक्षणाचा मुख्य हेतू काय आहे? ड. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. ड ड शिक्षणाचा मुख्य हेतू कोणता आहे? ड विद्यार्थ्यांचा पर्याय ड. सर्वांगीण विकास करणे. ड विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. विकास करणे. सामाजिक बदल अधिक चांगल्या प्रकारे घडवून आणण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? सोशल चेंजेस घडवायचे आहेत शिक्षकाला. आता तुम्ही म्हणणार सोशल बदल आणि शिक्षकाचा काय संबंध? पर्याय क. प्रथम जो पर्याय झेडपीला क शिक्षक असतो त्याचा पर्याय क गावाशी फार महत्वाचा संबंध असतो, बरोबर आहे की नाही? त्यामुळे हो, पर्याय हे क उत्तर आहे. प्रथम स्वतः बदलून प्रथम आदर्श स्वतः निर्माण बदलून केला आदर्श पाहिजे. निर्माण केला पाहिजे. कारण हो आजपर्यंतचा इतिहास असा आहे, ग्रामीण वाड्या वस्त्यांवर जे शिक्षक जातात त्यांच्या वागणुकीवर त्या गावाची वागणूक बऱ्यापैकी अवलंबून असते. त्या त्या प्रकारचे उपक्रम आणण्याची ताकद त्या शिक्षकामध्ये असते. म्हणून बहुतांशी तुम्ही ग्रामीण भागामध्ये शाळा आज सुधारलेल्या आहेत, तर त्याला कारण आहे शिक्षकांनी लोकांना समाविष्ट करून घेतलं, त्यांनी चांगले वागले लोकांशी, तर गावाने सुद्धा त्या शिक्षकांना आणि त्या शाळेला सहकार्य केलंय, म्हणून त्या शाळा आता नावारूपाला आल्या. शिक्षकाचे महत्वाचे कार्य कोणते? विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रोत्साहन. पर्याय अ. तर पर्याय शिक्षकाचे महत्वाचे कार्य आहे विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रोत्साहन देणे, प्रोत्साहन मोटिवेट देणे. करणे, बरोबर आहे की नाही? नुसतं शिकून शिकून चालणार नाही, तर त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना अभ्यासाचं महत्व सांगून दिलं पाहिजे आणि त्यांना अध्ययनाला प्रेरणा दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता वर्ग नियंत्रण आपोआप होतं जर तुम्ही अध्ययनाला प्रोत्साहन दिलं ना, तर मग वर्ग नियंत्रण होतं. आणि वर्ग नियंत्रण झाला की कमी वेळात जास्त माहिती देता येते, आणि जास्त माहिती देता आली म्हणजे गृहपाठ पण देता येतो आणि तो तपासता पण येतो. म्हणून पहिला मुद्दा महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रोत्साहन देणे. शिक्षकाकडे खालीलपैकी कोणती बाब नसावी? ब. हुकुमशाही वृत्ती. ब. तर कल्पकता पाहिजे, सहनशीलता पाहिजे आणि विज्ञान निष्ठा पाहिजे. निष्ठा पाहिजे. हुकुमशाही हुकुमशाही वृत्ती राहून चालणार नाही. मी सांगेल तेच खरं, मी सांगेल तेच हे, बरोबर आहे की नाही? म्हणजे घरी पत्नीच्या पुढे चालणार नाही, पण मग मुलांसमोर दादागिरी करून कसं काय चालेल? अजिबात चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जायचंय. ती जुनी पद्धत गेली. आपण आपण भरपूर मार खाल्ला, तो काळ वेगळा हो. होता. आता तसं नाही राहिलं. आता तुम्हाला विद्यार्थ्यांना सोबत घ्यावं लागतं, विद्यार्थ्यांमध्ये बसावं लागतं, विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना मित्रासारखं वागवावं लागतं, तर ते विद्यार्थी खऱ्या अर्थाने आता पुढे. आता ती पद्धतच बदलली पूर्ण. त्यामुळे हुकुमशाही वृत्ती चालणार नाही, मी सांगेल तसं चालणार नाही. विद्यार्थ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? काय करावे शिक्षकाने? क पर्याय ड. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांशी लोकशाही पद्धतीने वर्तन करावे. आता बघा, बेशिस्त वर्तनाकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही, बरोबर? बरं, जास्त गुण दिले अंतर्गत मूल्यमापन, आकारिक मूल्यमापनात, तर ते जास्त लाडावून जातील.
नेहमी गोड बोलले तर पोरं डोक्यावर बसतील. तर तुम्हाला लोकशाही पद्धतीने वागावं लागेल. लोकशाही पद्धत म्हणजे काय? तर आई जशी घरामध्ये मुलांशी वागते अगदी त्या पद्धतीने. म्हणजे टीट फॉर टॅट, चांगलं वागलं तर ठीक, बरोबर आहे की नाही? तर तिथे जिथे रागवायचं तिथे रागवलं गेलं पाहिजे, जिथे प्रेमाने वागवायचं तिथे प्रेमाने लोकशाही पद्धतीने वर्तन केलं पाहिजे. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक कोणता? शिक्षक. शिक्षक. तुम्हाला गुणवत्ता वाढवायची तर गुणवत्ता वाढवायची तर शिक्षकच महत्वाचा आहे. शिक्षकच बरोबर महत्वाचा. आहे की नुसतं भौतिक सुविधा अनुदान शाळेचे प्रशासन नाही चालणार. तर सगळ्यात बेस जो आहे ना तो टीचरच आहे, लक्षात ठेवा. हो आजही महाराष्ट्रात अशा शाळा आहेत की त्या शिक्षकांच्या नावावर ओळखल्या जातात, लक्षात ठेवा. हो म्हणजे बऱ्याच शाळांमधले ऍडमिशन हे शिक्षक कोण आहे तिथं शिकवायला त्याच्या नावावर होतात, लक्षात ठेवा. शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब केली पाहिजे? वरील सर्व. वरील सर्व. तर भरपूर वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं भरपूर पाहिजे, श्रवण, चिंतन केलं सखोल पाहिजे. चिंतन. वरील सर्व. वरील सर्व नुसतं रील्स पाहून चालेल का शिक्षकाने? फेसबुक पाहून चालेल का? नाही. डीपी चेंज करून चालेल का? तर शिक्षकाने वाचन भरपूर केलं पाहिजे, भरपूर श्रवण केलं पाहिजे, चांगल्या गोष्टींचं सखोल चिंतन केलं पाहिजे. तर तुम्ही विद्यार्थ्यांसमोर जाताना चांगलं काहीतरी देण्याची तुमच्यामध्ये हो निर्माण होईल. शिक्षणामुळे काय होणं अपेक्षित आहे? सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तन. तर साहजिक आहे, शिक्षणामुळे काय होणार पाहिजे? सामाजिक. हे बघा, सामाजिक परिवर्तन झालं तरच निरक्षरता जाईल, बरोबर आहे की नाही? दारिद्र्य निर्मूलन होईल, लोकांना योजना समजतील शासनाच्या, शिक्षणाचं महत्व समजेल आणि अंधश्रद्धा पण निघतील, निर्मूलन होईल. नाही तर मग त्या अंधश्रद्धांमध्येच हे लोक पैसे भरपूर घालून देतात. आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा, मग आपण थांबतोय. जर एखादा विद्यार्थी वर्गातील शिस्तीला मुद्दाम बाधा आणत असेल, छान प्रश्न आहे बघा, तर तुम्ही काय कराल? असतात असे विद्यार्थी, बघ खोडकर विद्यार्थी असणारच आहेत, हाताची पाठची बोटं सारखी नसतात. पर्याय क क तर क त्याची बेशिस्तपणा मागील कारणे जाणून उपाययोजना. म्हणजे मग त्याला काय पोलीस स्टेशनला घेऊन जाल का? नाही. तर नाही. त्याची बेशिस्त का वागतोय, त्याचे मित्र कोणते आहेत? मग थोडं आई वडिलांना कल्पना द्याल, मग त्याचं बिहेव चेंज होण्यासाठी प्रयत्न कराल, बरोबर आहे की नाही? तर क हे त्याचं उत्तर आहे, त्याच्या बेशिस्तपणा मागील कारण. आता सगळ्यात महत्वाचं, हे झाले सगळे प्रश्न. असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आपण आपले जसं बुद्धीचा कस नाही लावायचं, जे जेवढं सकारात्मक उत्तर असेल तेच उत्तर टिकमार करायचंय किंवा डार्क करायचं, लक्षात ठेवा. उगाच मला काय वाटतं असं लिहून चालणार नाही तिथे. त्यामुळे ऍप्लिकेशन बेसवरच्या प्रश्नांमध्ये मला काय वाटतं याच्यापेक्षा त्या विषयाला किंवा त्या घटकाला किंवा त्या प्रश्नाला अतिउत्तम उत्तर कोणतं आहे तर ते समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ओके. तर या पद्धतीने तर आज जी काय म्हणतात त्याला अभियोग्यता, टीचर ऍप्टिट्यूड वरचे प्रश्न घेतले आणि तुम्ही एकही प्रश्न चुकवला नाही, तुमचं अभिनंदन. सो गुड नाईट, थँक्यू सर. शुभरात्री. तुम्हाला सगळ्या PDF पाठवतो. नाईट. ओके.